ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर ऐकूया आजची ठळक व महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले, मात्र अजूनही सरकारचा पत्ता नाही। नवीन सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे, परंतु अजूनही मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर झालेले नाही। देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचे भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले। 5 डिसेंबर रोजी नवीन सरकारचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील। याआधी महाराष्ट्रातील महायुतीतील घटक पक्ष एकत्र बसून सरकार स्थापनेबद्दल चर्चा करणार आहे। या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार की मंत्र्यांचाही एकत्र शपथविधी होणार हे ठरवण्यात येणार आहे। चला तर बघूयात त्यानंतरची महत्त्वाची बातमी। जे तरुण बेरोजगार आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण तरुणींना दरमहा 6 ते 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते। विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राज्यातील 6 लाख प्रशिक्षणार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे विद्यावेतन मिळालेले नाही। आचारसंहिता संपलेली असतानाही योजनेतील लाडकी भावा बहिणींना 2 महिन्याचे विद्यावेतन मिळालेले नाही। पदरमोड शक्य नसल्याने अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातूनच सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। दरम्यान आता महायुती सरकार टप्प्याटप्प्याने 1 लाख पदांची मेगा भरती करेल असा विश्वास सुशिक्षित तरुणांना आहे। चला तर बघूया त्यानंतरची बातमी। एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मुंबईला येण्यासाठी निघणार होते। त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसह ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं, तेव्हा ते गावातील जुन्या घरी व इतर नातेवाईकांना भेटले। गावातून बाहेर पडत हेलिपॅडच्या दिशेने येत असताना वाटेत दिव्यांग तरुण आणि त्याच्या आईने एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला। दिव्यांग तरुणाच्या आईने एकनाथ शिंदे यांच्या गाडीच्या दिशेने धाव घेतली। एकनाथ शिंदे यांनी गाडी थांबवून विचारपूस केली। शिंदे यांनी त्यांची अडचण समजून घेऊन आपल्याला शिंदे मदत करतील अशी आशा त्यांना वाटते। अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनल लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।